इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. येवला तालुक्यामध्ये देवळाणे नावाचं गाव आहे. त्या देवळाणे नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे. आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, तर अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ऍसिड सारखा जे आहे ते ऍसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती. तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री. तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला. आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला. ह्या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे असे याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत. गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे. हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्षेमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतो कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्षेतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे. आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर एसडीपीओ, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला, जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि लोकांमध्ये पोलिसांप्रती हे राहील की अशा प्रकारचे गुन्हे जर सिरियस जरी गुन्हा असेल तरी तो गुन्हा तात्काळ उघडकीला येईल. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाशिक पोलिसांनी जी आहे ती तात्काळ गुन्हा उघडकीला आला, लोकांमध्ये समाधानाची भावना राहील. या ठिकाणी जे आहे ते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की एक आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठी भेटली आणि चिठ्ठीमध्ये दुसऱ्या एकाचं नाव त्यांनी टाकलेलं होतं किंवा तशा प्रकारचा संबंध होता ज्याचं पूर्वी एकदा भांडण झाले होतं. त्यावरून हे लक्षात आलं की अशा प्रकारचं जे आहे ते कोणीतरी मिस्चिवस ऍक्ट करते आणि कोणीतरी पुन्हा एकदा आजूबाजूचा याच्यात व्यक्ती आहे. पोलीस मित्र म्हणण्यापेक्षा पोलिसांना इन्फॉर्मेशन देणं, पोलिसांना जाऊन सांगणं की याच्यामध्ये ही शंका आहे किंवा अशा प्रकारचा एखादा मुद्दा त्याच्यामधला आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल हे आहे की गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार लवकर काही लपू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं गुन्हेगारी कृत्य जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांनी कबुली दिलेली आहे. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.